आणि पहा मित्रांनो, लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट gov.in या वेबसाईटवर कशा प्रकारे स्कॅम करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल हे जे ऑथराइज पर्सनचं जे ऑप्शन आहे तर याच्यामधून सामान्य महिला, सामान्य व्यक्ती यांनी फॉर्म भरू नये म्हणून तिथून जनरल वुमेन हे जे ऑप्शन होतं किंवा सामान्य महिला हे जे ऑप्शन होतं तर ते ऑप्शनच काढून टाकलेलं आहे. त्यामुळे ओव्हर महाराष्ट्रातून लाखो महिला भगिनी या ठिकाणी घरच्या घरून फॉर्म भरत होत्या किंवा प्रयत्न करत होत्या. तर त्यांनी तो प्रयत्न करू नये, फॉर्म भरू नये, तर यासाठी हे इथलं जे काही ऑप्शन आहे तर ते ऑप्शनच काढून टाकलेलं आहे. बघा या ठिकाणी जे ऑथराइज पर्सनचं जे काही ऑप्शन आहे याला ज्यावेळेस आपण क्लिक करतो तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की दुसरे सगळे ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे. बघा या ठिकाणी क्लस्टर रिसोर्स पर्सन आहे, अंगणवाडी वर्कर आहे, ग्रामसेवक आहे, वॉर्ड ऑफिसर आहे, सेतू सेंटर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आशा वर्कर, गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर, सिटी मिशन्स मॅनेजर, हेल्प डेस्क चीफ, सुपरवायझर ही सगळे ऑप्शन या ठिकाणी आहे. परंतु जनरल व्यक्तीला फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारं जनरल वुमेन हे जे काही ऑप्शन होतं तर ते ऑप्शनच काढून टाकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हेतुपुरस्सरपणे की सामान्य लोकांनी वेबसाईटवरून फॉर्म भरू नये आणि विशिष्ट लोकांकडूनच हा फॉर्म भरला जावा, तर यासाठी इंटेन्शनली या ठिकाणी हे जे जनरल वुमेनचं जे काही ऑप्शन होतं तर ते काढून टाकण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे मित्रांनो, लाखो महिला भगिनी आहे ज्या घरच्या घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे किंवा आपल्या कम्प्युटरद्वारे फॉर्म भरू शकत होत्या, तर सध्या त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. कारण फॉर्म भरता येऊ नाही राहिला आणि 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर सुरुवातीचे पहिले 2 महिने त्यांच्या हातातून पण गेलेले आहे. त्यामुळे 19 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या खात्यावर कोणत्या 1 रुपया पण येणार नाही आणि त्यानंतर मोठ्या आशेने जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी गोळा केलेले आहे आणि ते भरण्याचा प्रयत्न करत आहे, तर ते ऑप्शन सुद्धा या ठिकाणाहून काढून टाकलेलं आहे. त्याचबरोबर ही जी वेबसाईट आहे तर ही वेबसाईट दिवसा चालत नाही. त्यामुळे रात्री 12 नंतर साधारणतः याच्यावरचा रश थोडा कमी होतो, ट्रॅफिक कमी होते. म्हणून रात्री 12 वाजेपर्यंत जागून त्यानंतर 12 ते 5 वाजेच्या दरम्यान अनेक जण फॉर्म भरताना आपल्याला दिसून येत आहेत. परंतु अडचण अशी निर्माण झालेली आहे की आता इथलं जे काय आहे, सामान्य माणसाला जे काही फॉर्म भरायचा असेल, सामान्य महिला भगिनीला जे काही फॉर्म भरायचा आहे या योजनेसाठी, तर मात्र ते त्यांना फॉर्म भरता येत नाही आणि त्यामुळे अनेक जणांनी मला फोन पण केलेले आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला कॉमेंट्स पण टाकलेले आहे की या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही आणि त्यानंतर जो काही या ठिकाणी वेबसाईटवर जो कस्टमर केअरचा नंबर दिलेला आहे तर तो नंबर पण लागत नाही, तो नंबर पण बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे हेतुपुरस्सरपणे अनेक महिला भगिनी या योजनेसाठी फॉर्म भरू इच्छित होत्या आणि त्यांनी फॉर्म भरू नये, त्या पात्र होऊ नये, म्हणजे त्यांना पैसे मिळू नये. तर ही सगळी जे काही षडयंत्रकारी भूमिका आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येते. माझी गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर अशा महिला भगिनींसाठी हे जे ऑप्शन जनरल वुमेनचं जे काही ऑप्शन आहे तर ते काढून टाकलेलं आहे, तर ते परत पूर्ववत करावं आणि सामान्य महिलांना सुद्धा संधी द्यावी, त्यांना न्याय द्यावा, अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घ्यावी आणि या भगिनींना न्याय द्यावा, अशा प्रकारची विनंती आपल्या चॅनलतर्फे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला करण्यात येत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ही बातमी सगळ्यापर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून आमदार असेल, खासदार असेल, पालकमंत्री असेल, त्यानंतर वेगवेगळे ऑफिसर असेल, तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेल्यानंतर निश्चितच ते काहीतरी कार्यवाही करतील आणि आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारं जे काही जनरल वुमेनचं ऑप्शन आहे तर ते जनरल वुमेनचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देतील. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण जोपर्यंत हे ऑप्शन येणार नाही तोपर्यंत सतत या प्रॉब्लेमवर काम करणार आहे, या प्रॉब्लेमवर व्हिडिओ बनवतच राहणार आहे आणि आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.